तर नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले ते आता आणि दिवस उगून बराच वर आला आहे. आणि आज स्वयंपाक झाला आहे माझा. राधाच्या शाळेमध्ये आज दिंडी आहे. तर राधाचा आपला फायनल लुक बघा, आवरून दाखवते तिला. इकडं बघते का, छान अशी वेलवेटची काष्ट साडी घातली आणि मुलांनी कुर्ता पायजमा घातले ते दोघांनी. बालेने आमच्या धोतर घातले, टाळा आणले. हे बघा, छान वाटते. राधाची तुळस आणते, राधाला तुळस करून ठेवली ती कालच. चला आता स्वयंपाक झालाय माझा. राधाला आवरायचं होतं त्यामुळं लवकर स्वयंपाक केलाय आणि आता मुलांचे डबे भरून घेते. फ्लावरची भाजी केली आणि चपात्या. चला आता डबं भरून घेते मुलांचं. मुलं गेली आता शाळेमध्ये आणि इकडे आता चहा ठेवलाय आम्हाला. आणि रात्रीचं जरा भात राहिला होता शिल्लक, त्याला आता फोडणी देऊन घेते. कांदा चिरून घेतलाय, मिरची, शेंगदाणं. चहा पिते आधी आणि मग फोडणी देते. आता भात गरम करून झाला आता. आणि इथं केली दोडक्याची भाजी, दोडका आणि डाळ टाकून थोडीशी सरभरीत. चला आता सगळं आवरून घेऊया किचन आणि मग जेवण करायला बसतो आम्ही. तर आता वाजल्या 10:30. सगळं घर आवरून घेतलं, झाडून पुसून. भांडी बाहेर नेली होती आणि आता पुसून घेतली सगळी घरं. भांडी घासून झाली ती आता. आता जेवण वगैरे करायचं आणि खाली गवत आणायला जायचं आहे. चला मग जेवण करून घेऊया आता. जेवण झाले आता आणि निघाला आता खाली उसामध्ये गवत काढायला. ऊन चांगलं कडक पडले, त्यात अजून आबाळ आलंय दिसते. चला पावसाच्या अगोदर गवताचं एक कटडं काढून ठेवू तिथं, म्हणजे परत गाडीवर आणलं येते. इथं उसात आलतो गवत काढायला. गवत आता बारकं बारकं राहिले, आता सगळं मोठं गवत काढून घेतलं होतं. आता कुठं कुठं मोठं मोठं ठोंब राहिले ते उसातल्या बुडातलं, ते बुडातलं काढायचं आहे. चला काढून घेऊया आता. गवत गोळा करून काढून गटोडं बांधून ठेवले, जात नाही घरापर्यंत, त्यामुळे गाडीवर न्यायचं. चला आता आम्ही निघालता घरी. गवत काढून आल्याच्या नंतर ना शेंगा फोडायला घेतल्या. तर एक एक खोल्या शेंगा होत आले ते. आणि आता वाजले त्या 5 वाजून गेले ते, 5:30 वाजले ते आता. 5:30 वाजले ते आता. एक एक खोल्या भरत आलाय. उद्या भरपूर शेंगा लागतात. उद्या आषाढी एकादशी. चला मग शेंगा फोडून घेऊ. शेंगा फोडायच्या बास केल्या आता आणि संध्याकाळच्या 6 वाजले. शेणला आपण मग वैरण आणली गाडीवर. ह्यांनी आल्यावर दुपारी जेवण करायला. आता वैरण टाकून घेते शेरडनला. तर शेळ्यांना वैरण टाकली आता आणि इकडं गुरांना पाणी जाऊन वैरण टाकली गुरांना पण. आता वाजले त्या संध्याकाळच्या 6:30 आणि इकडं आबाळ भरपूर आले, दिवस मावळून गेले. आणि मी गेलती खाली तिकडं कढीपत्ता आणायला. कढीपत्ता घेऊन आली. दिवस मावळाच्या आधीच कढीपत्ता तोडला होता. फिरत फिरत आले रान आणि चांगलंच आबाळ आलं इकडं.
आणि इकडं बघा आपला भुईमुग चांगला काढायला आलाय. पाऊस पडून द्यायचा म्हणजे काढायला उपटायला सगळ्या शेंगा वेलाला लागतात. नाही तर आताच उपटल्या म्हणजे निबार झालेल्या शेंगा सगळे खाली जातात आणि वेल नुसतं हातात येतं. त्याच्यामुळं थोडी रिमझिम झाली पावसाची की रान ओलं होते, शेंगा वर येते ते सगळ्या, त्याच्यामुळं उपटला नाही. चला आता वांग्याच्या झाडाला वांगे आहेत का बघू. वांग्याची भाजी करायची. आता रानातली ताजी ताजी वांगी आणली ती वांग्याची भाजी करून वांग्याची भाजी आता करून घेते. नमस्कार मित्रमंडळींनो, सर्वांना शुभ सकाळ. दिवस उगवून बराच वर आलाय. इकडं चिमण्यांचा किलबिलाट चालू झालाय. आज सुट्टी असल्यामुळे जरा उशीर झाला. आता इथं घरापुढचं अंगण झाडून घेते चांगलं स्वच्छ आणि मग गुराखालचं झाडा जाते. आज आषाढी एकादशी. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. चला आता अंगण चांगलं स्वच्छ झाडून घेऊया. झाडलोट झाली. गुरांना वैरण टाकायची. त्याआधी शेणाला मका टाकून घेतली आता आणि इकडं आले शेणाला वैरण नेला, मग गुरांना वैरण टाकते. वैरण काढून घेऊ आता. शेणाला वैरण टाकले, आता गुरांना पण वैरण टाकते. आता एक मोठं रगील गटूड आणलंय. आता गुरांना वैरण टाकून घेते. आता गुरांना वैरण टाकून घेतली. तर आता घरातली देवपूजा वगैरे सगळी झाली. शाबू हलवा चालू आहे घरात, वर्षात स्वयंपाक. आणि इकडं आता मोटर चालू केली. 8 वाजता पाण्याची लाईट आली. कपडे धुवून घेते आता इथं मोटरवर पटापटा. निम्मी अर्धी धुली ती बारक्यांची, रोजची धुलं. आता फक्त मामाचं काल दिंडीवरनं आलेल्या तेवढं राहिले 2-3 बादल्या, तेवढं धुवून टाकते. आणि परत आपल्याला जायचं आहे संत कुर्मदासाच्या दर्शनाला, त्यामुळं पटकन कामं उरकून घेते. इथं आमचा दादा चालला आता सायकल खेळायला. त्याला सायकल यायल्यापासून सायकल खेळ वाटते सारखी. दोघंजण जोडीने खेळतात, त्याचा मित्र आणि ती. चला आता कपडे धुवून घेते. आता वाजले त्या 10:30. कपडे धुवून झाले. आणि इकडं मामांची वारीला गेलेली भरपूर कपडे होते, त्याच्यामुळं आज 3 वळणी भरले. ते कपडे धुवून झाले. आता गुरांना पाणी दावून बांधले सावलीला आणि आता पेच पाणी भरून घेते. मी चाललोय कुर्मदासकर दर्शन घ्यायला. सगळ्यांचं आवरण झालं आणि एका गाडीवर सगळे आता निघाले. तर आम्ही आला आता इकडं कुर्मदासकर आलो. आता आम्ही यात्रेमध्ये तिथे गाड्या लावल्या ते आणि आम्हाला सोडून गेले ते. चला आता चाललोय. आता आम्ही आधी दर्शन घेऊ आणि मग बाकीचं बघूया काय खरं. तर इकडं वर्ष आहे, आदू, बाल्या आणि राधा. चला आता निघालो. आता आम्ही जण लावून घेऊन राधा आहे तिथं. यात्रेत ताईंना आता गाठ पडली ते आता त्यांची भरपूर गर्दी आहे. राधा इकडे.
या चला आता काहीतरी खरेदी करूया. खरेदी करायसारखं आहे. चला आता दर्शन घ्यायला आलोय आम्ही इथं. भरपूर गर्दी आहे. 4 आणि आमची सगळी खरेदी झाली आणि आता आम्ही निघालोय चालत. सगळेजण यायला लागले न्यायला. घरी कांद्याचं रॉप टाकायचं झालं त्याच्यामुळे ह्याने काय आलं नाही तर सकाळी आम्हाला सोडून गेले ते. आता न्यायला येतील थोड्या वेळाने. तोपर्यंत आम्ही निघालो चालत. दर्शन वगैरे चांगलं झालं. राधा आमची खेळणी दाखवली. राधाला खेळणी घेतली खेळायला. चला मग आता जाऊया घरी. भरपूर गर्दी तुम्हाला दाखव. गर्दी भरपूर आहे. भरपूर गर्दी आहे. बाल्या आणि आदू दत्ताभाऊच्या गाडीवर लावलेत आमच्या. चला जाऊया आता घरी. तर इथं येता येता दत्तगुरूचं मंदिर आहे छान असं. आणि इकडे बघा आता दर्शनाला आलोय मी तर गाई वासरू पुंडलिकाचं मूर्ती. चला आता दर्शन घेऊ आणि तर महाप्रसाद घेऊ. पायदान चपल्या बाहेर